हॅलो एव्हरीवन. आजच्या पार्टमध्ये आपण डेफिनेशन ऑफ स्केलर्स अँड व्हेक्टर्स, टाइप्स ऑफ व्हेक्टर्स अभ्यासणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू चॅप्टर मॅथमॅटिकल मेथड, that is chapter 2. In the previous chapter you have studied different aspects of physical quantities like their division into fundamental and derived quantities and their unit and dimension. म्हणजेच या आधीच्या चॅप्टरमध्ये आपण फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी त्यांचे युनिट आणि डायमेन्शन अभ्यासले होते. इन दिस चॅप्टर यू आर गोइंग टू लर्न अबाउट व्हेक्टर ॲनालिसिस. Now, physical quantity are classified into scalar and vector. Now, what are scalar quantities? Scalar quantity म्हणजे काय? आता हे आपण अभ्यासणार आहोत. ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यांनी दोन प्रकारामध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे, स्केलर आणि व्हेक्टर. यामध्ये स्केलर म्हणजे काय हे आता आपण पाहू. नाउ व्हॉट इज स्केलर? दॅट इज द फिजिकल क्वांटिटी which can be completely described by their magnitude are called scalars. म्हणजे ज्या फिजिकल क्वांटिटी फक्त त्यांच्या मॅग्नेट्यूडने डिस्क्राईब केल्या जातात त्यांना स्केलर क्वांटिटी असे म्हणतात. मॅग्नेट्यूड म्हणजेच काय? दॅट इज ए नंबर अँड युनिट. म्हणजेच संख्या आणि युनिट याच्या सहाय्याने फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब केल्या जातात, त्याला म्हणतात स्केलर क्वांटिटीज. For example, suppose that the length of this pen is 10 centimeter. That means it indicates that the pen is 10 times longer than a certain standard unit centimeter. Thus, number 10 that is a magnitude and centimeter is its unit. Centimeter is its unit and both together gives idea about the length of pen. Thus, length is a scalar quantity. म्हणजेच ह्यामध्ये 10 हा जो आहे हा नंबर आहे आणि सेंटीमीटर जे आहे हे युनिट आहे. म्हणजेच 10 सेंटीमीटर हे त्या फिजिकल क्वांटिटीचं काय झालं? मॅग्नेट्यूड. म्हणजेच फक्त नंबर आणि युनिटच्या साह्याने जी फिजिकल क्वांटिटी दर्शविली जाते त्याला म्हणायचं स्केलर क्वांटिटी. देअरफॉर here that the length is a scalar quantity. Then second quantity that is mass. Then third quantity that is density. Then next example is time. Then here temperature, etc. These all are the scalar quantity and therefore example or scalar quantities are length, mass, time, temperature, density, that are the scalars quantity. And therefore here that the scalar quantities are described by a magnitude only, that is a number and unit, that are called scalars. Now second type here we are going to study, that is the vector quantities. And therefore here we are, what is vectors? म्हणजेच इथे मॅग्नेट्यूड म्हणजे काय तर त्या फिजिकल क्वांटिटीची न्यूमरिकल व्हॅल्यू. न्यूमरिकल व्हॅल्यू म्हणजेच दॅट 10 दॅट इज ए न्यूमरिकल व्हॅल्यू. अँड देअरफॉर हिअर दॅट इज द फिजिकल क्वांटिटी दॅट आर कम्प्लिटली डिस्क्राईब बाय देअर मॅग्नेट्यूड, दॅट आर कॉल्ड स्केलर्स. Now we are going to study what are vectors. Vectors काय आहे हे आता आपण पाहू. Physical quantities which can be described by magnitude and direction are called vectors. Now for example, when we think of displacement of a body, then we have to mention the distance traveled by the body, that is its magnitude. म्हणजेच त्या बॉडीने किती अंतर कव्हर केलं हे सांगणं म्हणजेच त्याचं मॅग्नेट्यूड. अँड द डायरेक्शन इन विच द बॉडी हॅज मूव, म्हणजेच ती कुठल्या डायरेक्शनने गेली हे सांगणं. म्हणजेच हिअर वी नीड मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. अँड देअरफॉर डिस्प्लेसमेंट इज ए व्हेक्टर क्वांटिटी. म्हणजेच
जी फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करायला आपल्याला मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शनचीही आवश्यकता असते त्यांना काय म्हणायचं? व्हेक्टर्स. देअरफॉर हिअर एक्झाम्पल ऑफ व्हेक्टर्स आर, फॉर एक्झाम्पल हिअर दॅट इज द डिस्प्लेसमेंट, then here velocity, then here force, momentum, etc. Now graphical representation of vector. Now graphically vector can be represented by a directed line segment or by an arrow. For example, displacement of a body from P to Q, that is represented by here this arrow, where this starting point that is called as tail, and here that the end point that is called as head. म्हणजेच हा जो P पॉईंट आहे स्टार्टिंग पॉईंट त्याला टेल म्हणतात आणि हा जो पुढचा पॉईंट आहे दॅट इज हिअर पॉईंट Q, हिअर दॅट इज कॉल्ड ॲज ॲरो ऑफ द व्हेक्टर. नाव सिम्बॉलिकली हिअर वी कॅन राईट व्हेक्टर PQ. सिम्बॉलिकली आपण हा जो व्हेक्टर आहे PQ ह्या पद्धतीने लिहू शकतो. सिंगल कॅपिटल लेटरनेही आपण व्हेक्टर दाखवू शकतो. फॉर एक्झाम्पल व्हेक्टर P और व्हेक्टर Q एक्सेट्रा. And here that the magnitude of, suppose that vector x, that can be written as here that is the vector x. म्हणजेच त्या व्हेक्टरचं जर मॅग्नेट्यूड लिहायचं असेल तर आपण मॅग्नेट्यूडच्या साईनमध्ये या पद्धतीने ते दाखवू शकतो. and therefore here that is the graphical representation of vectors. Now next point is to study different types of vectors. First vector is zero vector. टाइप्स ऑफ व्हेक्टरमध्ये पहिला टाईप आपण शिकणार आहे झिरो व्हेक्टर, और दॅट इज ऑल्सो कॉल्ड नल व्हेक्टर. नाउ व्हॉट इज झिरो व्हेक्टर? अ व्हेक्टर विच हॅज झिरो मॅग्नेट्यूड अँड विथ ए पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड झिरो व्हेक्टर. म्हणजेच ज्या व्हेक्टरचं मॅग्नेट्यूड झिरो असतं दॅट इज कॉल्ड ॲज हिअर झिरो व्हेक्टर, सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेड बाय झिरो व्हेक्टर. नाउ velocity vector of a stationary particle is a zero vector. Example of zero vector is that म्हणजे स्टेशनरी पार्टिकल म्हणजे दॅट इज द पार्टिकल इज ॲट रेस्ट. पार्टिकल रेस्ट पोझिशनला आहे आणि म्हणून त्याचा व्हेलॉसिटी व्हेक्टर काय असेल? झिरो व्हेक्टर असेल. अँड देअरफॉर व्हेलॉसिटी व्हेक्टर ऑफ ए स्टेशनरी पार्टिकल इज ए झिरो व्हेक्टर. और अनदर एक्झाम्पल, if a car is moving with a constant velocity, then its acceleration vector is 0. म्हणजेच जर कार कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मूव्ह होत असेल तर त्याचं ॲक्सलरेशन 0 असतं. म्हणजेच तिथे व्हेलॉसिटी इन्क्रीजही होत नाही आणि डिक्रीजही होत नाही. अँड देअरफॉर दॅट इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. आपल्याला ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला माहिती आहे, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाईम. म्हणजेच तिथे चेंज इन व्हेलॉसिटी आहे. चेंज इन व्हेलॉसिटी जर इथे व्हेलॉसिटी बदलत नाही तर त्याचा ॲक्सलरेशन व्हेक्टर काय असेल? 0. देअरफॉर इफ अ कार इज मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी देन इट्स ॲक्सलरेशन व्हेक्टर इज 0. नाउ नेक्स्ट टाईप इज रिझल्टंट व्हेक्टर. रिझल्टंट व्हेक्टर that is the resultant of two or more vector is that single vector which produce same effect as produced by all the vectors together. आता ही डेफिनेशन समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल समजून घेऊया. सपोज दॅट दिस इज द ऑब्जेक्ट. हा ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टला आपण फोर्स अप्लाय केला. फोर्स ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. फोर्स अप्लाय केला. सपोज दॅट इथे आपण फोर्स अप्लाय केला 5 न्यूटन. या बॉडीला F1 हा 5 न्यूटन फोर्स लावला आणि त्याच्याच पॅरललला F2 हा 10 न्यूटन फोर्स लावला. देअरफॉर रिझल्टंट ऑफ दिस टू व्हेक्टर दॅट इज हिअर आर. ह्या दोघं फोर्सचा रिझल्टंट म्हणजेच आता हे दोन्ही फोर्स एकाच डायरेक्शनला आहे. एकाच डायरेक्शनला असल्यामुळे ह्या दोन्ही फोर्सची काय होईल? ॲडिशन.
म्हणजेच हा रिझल्टंट दॅट इज आर इज इक्वल टू 10 + 5. म्हणजेच टोटल फोर्स किती झाला 10 न्यूटन प्लस 5 न्यूटन दॅट इज इक्वल टू 15 न्यूटन. म्हणजेच टोटल फोर्स म्हणजेच त्याचा रिझल्टंट. आणि म्हणून ह्या दोन्ही फोर्स लावल्यामुळे प्रोड्यूस होणारा जो इफेक्ट आहे दॅट इफेक्ट इज सेम ॲज दॅट ऑफ ए इफेक्ट प्रोड्यूस बाय दिस सिंगल व्हेक्टर. दॅट मीन्स दॅट इज द रिझल्टंट व्हेक्टर. म्हणजेच ह्या दोन्ही फोर्समुळे प्रोड्यूस होणारा जो इफेक्ट आहे हा कशाशी सारखा असेल, हा आर जो रिझल्टंट आहे ह्या दोघांचा रिझल्टंट. म्हणजेच दोन्ही फोर्स एकाच दिशेला असल्यामुळे त्यांची ॲडिशन होईल. आणि म्हणून हा इफेक्ट रिझल्टंट फोर्समुळे प्रोड्यूस होणारा इफेक्ट कसा असेल, सेम असेल. अँड देअरफॉर दॅट इज द रिझल्टंट ऑफ 2 or more व्हेक्टर. मग दोन फोर्स इथे आपण लावले किंवा दोनापेक्षा अधिक लावले, देन इज दॅट ए सिंगल व्हेक्टर. तर एकाच दिशेला असेल तर त्यांची काय होईल, बेरीज होईल. विच प्रोड्यूस द सेम इफेक्ट. ते सेम इफेक्ट प्रोड्यूस करतात. दॅट इज ॲज प्रोड्यूस बाय ऑल द व्हेक्टर टुगेदर. अँड देअरफॉर हिअर दॅट इज द रिझल्टंट व्हेक्टर. आता ह्या एक्झाम्पलमध्ये फोर्स हे एकाच डायरेक्शनला होते. नाव कन्सिडर दॅट नाव इफ द फोर्स आर इन द अपोजिट डायरेक्शन. म्हणजे समजा हा F1 फोर्स लावला आपण, हा आहे 10 न्यूटन आणि ह्या ऑब्जेक्टला दुसऱ्या साईडने अपोजिट इथे आपण फोर्स लावला 5 न्यूटन दॅट इज F2. हे दोन्ही फोर्स अपोजिट डायरेक्शनला आहेत आणि म्हणून यांची काय होईल, सबस्ट्रॅक्शन. आणि म्हणून त्याचा रिझल्टंट काय येईल, दॅट इज हिअर दॅट इज द रिझल्टंट ऑफ दिस वेक्टर दॅट इज द 5 न्यूटन. म्हणजेच हा रिझल्टंट ह्या दोन्ही फोर्सचा काय असेल इथे 5 न्यूटन. म्हणजेच इथे काय झाली, यांची सबस्ट्रॅक्शन झाली. आणि फोर्स कुठल्या दिशेला, तर जो फोर्स जास्त आहे त्या दिशेला हा रिझल्टंट फोर्स दॅट इज आर दॅट इज इक्वल टू 5 न्यूटन. आणि म्हणून फोर्स कोणत्या डायरेक्शनला आहे, जर एकाच डायरेक्शनला असेल देन देअर इज ॲडिशन. जर अपोजिट डायरेक्शनला असेल देन द रिझल्टंट ऑफ दॅट 2 व्हेक्टर इज हिअर सबस्ट्रॅक्शन. देअरफॉर हिअर दॅट इज द रिझल्टंट ऑफ 2 or more व्हेक्टर इज दॅट सिंगल व्हेक्टर विच प्रोड्यूस सेम इफेक्ट ॲज प्रोड्यूस बाय ऑल व्हेक्टर टुगेदर. नाव हिअर अनादर एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल व्हेलॉसिटी. नाव व्हेलॉसिटी V1 अँड व्हेलॉसिटी V2. आता व्हेलॉसिटी हा पण व्हेक्टर आहे. व्हेलॉसिटी V1 आणि व्हेलॉसिटी V2. नाव बोथ ऑफ दिस व्हेलॉसिटी कॅन बी ॲडेड टू गिव्ह इट्स रिझल्टंट व्हेक्टर दॅट इज व्हेलॉसिटी V. देअरफॉर दॅट कॅन बी रिटन ॲज V1 व्हेक्टर V1 प्लस व्हेक्टर V2. नेक्स्ट टाइप इज निगेटिव्ह व्हेक्टर. Now negative vector or that is called opposite vector also. A negative vector of a given vector is a vector of the same magnitude but opposite in direction to that of the given vector. म्हणजे जो दिलेला व्हेक्टर आहे त्या व्हेक्टर इतकंच त्या दुसऱ्या व्हेक्टरचं मॅग्नेट्यूड असतं पण डायरेक्शन अपोजिट असते. फॉर एक्झाम्पल इथे हिअर इफ व्हेक्टर ए इज ऑफ 2 युनिट. समजा व्हेक्टर ए हा 2 युनिटचा असेल देन व्हेक्टर बी इज ऑल्सो ऑफ 2 युनिट. तर व्हेक्टर बी पण 2 युनिटचा आहे. म्हणजे त्याचं मॅग्नेट्यूड म्हणजेच त्याची व्हॅल्यू काय आहे, न्यूमरिकल व्हॅल्यू सेम आहे बट अपोजिट इन डायरेक्शन. पण त्याची डायरेक्शन काय आहे, अपोजिट आहे. अँड देअरफॉर दॅट टाईप ऑफ व्हेक्टर इज ए निगेटिव्ह व्हेक्टर. म्हणजेच दिलेल्या व्हेक्टरच्या जर अपोजिट डायरेक्शनला सेकंड व्हेक्टर असेल पण दोघांचं मॅग्नेट्यूड सेम असेल देन दॅट टाईप ऑफ व्हेक्टर इज ए निगेटिव्ह व्हेक्टर ऑर अपोजिट व्हेक्टर. नाऊ नेक्स्ट टाईप इज इक्वल व्हेक्टर्स. नाऊ 2 व्हेक्टर ए अँड बी रिप्रेझेंटिंग सेम फिजिकल क्वांटिटी आर सेड टू बी इक्वल इफ अँड ओनली इफ दे हॅव द सेम मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. आता इक्वल व्हेक्टर असण्यासाठी ते व्हेक्टर म्हणजे सेम फिजिकल क्वांटिटी असणं आवश्यक आहे. सपोज दॅट द फिजिकल क्वांटिटी व्हेक्टर ए अँड व्हेक्टर बी आर सेम. तर ह्या दोन्ही व्हेक्टरला इक्वल तेव्हा म्हणायचं इफ दे हॅव द सेम मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन.
म्हणजे सपोज व्हेक्टर एचं मॅग्नेट्यूड जर 3 युनिट असेल आणि बीचं मॅग्नेट्यूड देखील 3 युनिट असेल आणि दोघांची डायरेक्शनही सेम असेल, देन दॅट व्हेक्टर आर सेड टू बी इक्वल व्हेक्टर. म्हणजेच ह्या दोन्ही व्हेक्टर जे आहे हे सेम फिजिकल क्वांटिटी असल्या पाहिजे. सपोज दॅट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ अ व्हेक्टर एस. समजा हे डिस्प्लेसमेंट ऑफ अ व्हेक्टर एस आहे, सपोज S1. ह्या S1 ह्या डिस्प्लेसमेंट व्हेक्टरचं 3 युनिट आणि बी हा देखील डिस्प्लेसमेंटच आहे, दॅट इज व्हेक्टर S2 आणि त्याचंही मॅग्नेट्यूड सेम आहे 3 युनिट आणि डायरेक्शनही दोघांची सेम आहे, तर त्या व्हेक्टरला इक्वल व्हेक्टर म्हणतात. म्हणजेच इथे इक्वल व्हेक्टर असण्यासाठी हे जे दिलेले व्हेक्टर आहेत ते सेम फिजिकल क्वांटिटी असणं आवश्यक आहे. आणि म्हणून दॅट द टू व्हेक्टर ए अँड बी दॅट रिप्रेझेंटिंग सेम फिजिकल क्वांटिटी आर सेड टू बी इक्वल इफ अँड ओनली इफ दे हॅव द सेम मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. नेक्स्ट टाईप आपण अभ्यासणार आहोत, दॅट इज द 5th टाईप, पोझिशन व्हेक्टर. अ व्हेक्टर which gives the position of a particle at a point with respective origin of a chosen coordinate system is called position vector of the particle. आता पोझिशन व्हेक्टर ह्याच्या नावातच ह्याची डेफिनेशन आहे. पोझिशन व्हेक्टर म्हणजेच एखाद्या पॉईंट किंवा पार्टिकल याची जर पोझिशन आपल्याला दाखवायची असेल, देन हिअर वी आर सिलेक्ट कन्सिडरिंग दॅट इज द कोऑर्डिनेट सिस्टीम, दॅट इज द एक्स अँड वाय ॲक्सिस. आता सपोज दॅट देर इज ए पॉईंट पी. हा पॉईंट पी किंवा पार्टिकल असेल तर ह्याची पोझिशन आपण एक्स वाय ह्या कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये आपल्याला स्पेसिफाय करायची आहे. पॉईंट पी 2 कोऑर्डिनेटने आपण इथे एक्सप्रेस करणार आहोत. दॅट इज सपोज दॅट अलॉंग एक्स ॲक्सिस दॅट द पॉईंट पी कव्हर ऑर द पार्टिकल कव्हर डिस्टन्स इक्वल टू 2 युनिट. And here along the y-axis that the particle cover a distance equal to 3 unit. Then here that the coordinate of this point P is 2 and 3. म्हणजेच कुठलाही पॉईंट किंवा पार्टिकल ही त्याची अकॉर्डिंग टू कोऑर्डिनेट सिस्टीमने आपल्याला पोझिशन रिप्रेझेंट करायची असेल तर आपण 2 कोऑर्डिनेट इथे वापरतो. दॅट इज अलॉंग एक्स ॲक्सिस अँड अलॉंग वाय ॲक्सिस. आणि म्हणून ही ह्या पार्टिकलची किंवा ह्या पॉईंटची काय झाली, एक्स वाय कोऑर्डिनेटमधली पोझिशन झाली. आणि व्हेक्टरने आपण हे या पद्धतीने दाखवतो. दॅट मीन्स विथ रिस्पेक्ट टू इट्स ओरिजिन. विथ रिस्पेक्ट टू इट्स ओरिजिन ड्रॉ हिअर व्हेक्टर फ्रॉम ओरिजिन टू दॅट ऑफ द पॉईंट दॅट इज ए हिअर पोझिशन व्हेक्टर. नाव दिस पोझिशन व्हेक्टर दॅट इज रिप्रेझेंटेड बाय व्हेक्टर ओ पी. अँड दॅट व्हेक्टर ओ पी इज इक्वल टू सपोज दॅट आर. That is here vector R. And therefore OP is equal to vector R be the position vector. म्हणजेच OP is equal to R हा काय आहे, पोझिशन व्हेक्टर आहे. That is vector R is equal to vector OP is the position vector of the particle present at point P. And therefore this is the position vector. Now next type is युनिट व्हेक्टर. युनिटचा अर्थ काय होतो, 1 और दॅट इज ए सिंगल. म्हणजे काय हे आपण आता पाहू. अ व्हेक्टर हॅविंग युनिट मॅग्नेट्यूड म्हणजे ज्या व्हेक्टरचं मॅग्नेट्यूड 1 आहे, 1 युनिट आहे, इन अ गिव्हन डायरेक्शन इज कॉल्ड युनिट व्हेक्टर इन दॅट डायरेक्शन. म्हणजे सपोज दॅट इफ एम बी द व्हेक्टर एम इज ए नॉन झिरो व्हेक्टर, that is its magnitude is 1. Therefore here vector m that is not a 0. म्हणजेच त्याचं मॅग्नेट्यूड काय नाही, 0 नाही. द युनिट व्हेक्टर अलॉंग एम इज रिटन ॲज UM. तर व्हेक्टर एमच्या दिशेने असलेला युनिट व्हेक्टर काय आहे, UM आहे. अँड इट इज गिव्हन बाय हिअर व्हेक्टर एम इज इक्वल टू UM युनिट व्हेक्टर हा त्याच्या डोक्यावर कॅपने दाखविला जातो. युनिट व्हेक्टर UM मल्टिप्लाय बाय इट्स मॅग्नेट्यूड. दिस UM कॅन बी रिटन ॲज UM
unit vector is equal to vector m upon this m. And therefore, hence unit vector um has magnitude unity and has the same direction as that of m. म्हणजेच हा युनिट व्हेक्टरचं मॅग्नेट्यूड काय आहे 1 आहे अँड सेम ॲज दॅट ऑफ डायरेक्शन ऑफ हिअर व्हेक्टर एम. अँड देअरफॉर हिअर दॅट इज द युनिट व्हेक्टर. कोणताही व्हेक्टर आपण युनिट व्हेक्टरच्या मदतीने रिप्रेझेंट करू शकतो. हे आपण 3D म्हणजेच 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीमने कन्सिडर करणार. नाव हिअर वी नो दॅट आर द 3 कोऑर्डिनेट सिस्टीम दॅट इज द XYZ. आता ह्या 3 कोऑर्डिनेट सिस्टीम हे ॲक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर असतात म्हणून यांना रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम असंही म्हणतात. आता यामध्ये अलॉंग XYZ ॲक्सिस हिअर युनिट व्हेक्टर अलॉंग X ॲक्सिस is suppose that UX, that is the unit cap UX. Unit vector along Y axis, that is here UY. Along Y axis is UY, unit vector UY, and along Z axis, that is the unit vector is UZ. And therefore here that is the unit vector along XYZ axis. Now here this unit vector along XYZ axis here that can be considered as UX is equal to unit vector I, UY is equal to unit vector J, and here UZ is equal to unit vector K. म्हणजेच अलॉंग XYZ ॲक्सिसला UX, UY, UZ हे युनिट व्हेक्टर आपण I, J, K रिस्पेक्टिवली रिप्रेझेंट केले. अँड देअरफॉर हिअर दॅट युनिट व्हेक्टर that can be written as unit vector UX is equal to unit vector I, unit vector UY is equal to unit vector J, and unit vector UZ is equal to unit vector K. Therefore, along X axis that unit vector I that can be written as that is this unit vector along that is the direction of X upon its magnitude, that is vector X upon X. According to definition, unit vector J is along here that is the Y axis, and therefore that can be written as that is the unit vector along Y axis, that is vector Y upon here Y. And here that unit vector K that can be written as here that is equal to that is along Z axis, and therefore that is the vector of here that is the Z upon its magnitude, that is Z. And therefore that is the unit vector here IJK can be represented by here vector X upon its magnitude. Unit vector J is equal to vector Y upon its magnitude, that is Y, and unit vector K is equal to that is vector J upon its magnitude, that is Z. Here vector X, vector Y, and vector Z are vectors along XYZ axis respectively.